खिंडवाल संघाचा एक नावाजलेला फलंदाज आपण पाहतोय अमित वास्कर आणि आमचे मित्र विशाल भोयर. अमित आणि विशाल अशी ही जोडी वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं शतक घेऊन आलाय वरचेवले संघाकडून. रोहित घरात पहिला चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला मोठा तडाखा चेंडू भिडकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. स्वामी समर्थ मठाला सलामी देणारा हा उत्तुंग असा षटकार. या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर 50वा या स्पर्धेची षटकार आपण पाहिला. षटकारांनी आपलं खातं ओपन केलं आहे. वैयक्तिक 6 धावसंख्या आणि आपल्या संघाचं देखील स्वीगणेश केलं आहे. राऊंड द विकेट पहिला चेंडू टाकला. आता ओव्हर द विकेट आले. थोडंसं व्हिएशन पाहायला मिळालं. फलंदाज देखील एक षटकार ठोकल्यानंतर मात्र चेंडूला सन्मान देतो आहे. सन्मानजनक एक वनस्थितीमध्ये पोचवावे लागेल. सिंगलना वनफलक धावफलक हालतं गेलं आहे. 2 चेंडू 7 धावा धावफलकावर. अतिशय चांगली दर्जा सुरुवात आपण पाहतोय. रोहित घरत नामक गोलंदाज यंगस्टार वरचेवले संघाकडून पंचांच्या उजव्या हातानं फेकी करणार राईट आर्म ऑफ द विकेट. 3-4 पावलांचा रनअप. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू तेवढा चांगला फायदा घेतलाय. चेंडू गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय 1 बॉल सीमा पार चौकार. रक्षक पळतोय. चेंडू जज करतोय. थोडंसं जजमेंट चुकलंय. मात्र संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात. तब्बल 2 धावा वाचवल्यात. आजची रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांनी संघ पोहोचतोय बिनबाद 9 या धावसंख्येवर. आतापर्यंत माफी असावी 13 या धावसंख्येवर. बिनबाद 13 धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ संपलाय. विशाल थांबणार नाहीये. विशाल याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चांगला दर्जाचा षटकार. रोहित घरात 20 धावा धावफलकावर लागल्यात. थोडंसं महागडं शतक P1 पॉवर प्लेचं शतक आपण पाहिलं. आजच्या दिवसामध्ये साथी समालोचक मित्र जोडले जातील. संतोषजी घरात पनवेल समालोचक असोसिएशन आणि पनवेल प्रीमियर लीगचे सचिव आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. PTC लाईव्ह क्वालिटी आणि गुणवत्तामध्ये परिपूर्ण असं लाईव्ह चॅनल पनवेल टेनिस क्रिकेट PTC लाईव्हच्या माध्यमातून हे सामना बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचं आणि मैदानामध्ये उपलब्ध सर्व प्रेक्षक राजाचं आणि माननीय मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो आहे. आपण आलात आणि आमच्या या स्पर्धेला 4 चांद लावलेत. मंचावर उपस्थित आपण पाहुणे पाहतो आहे. आमचे नरेशदादा असतील एक चांगले समालोचक. त्याचबरोबर महेश भोईर असतील. आपल्या गावचा संघ खेळतो आहे आणि आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आणि आमच्या विनंतीला मान देऊन हे सामने पाहण्यासाठी ते उपस्थित राहिले. त्यांचं देखील एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026मध्ये मी आभार व्यक्त करतो आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन आलाय तनय भगत. छाया रिसॉर्ट एंड करून मारा करतील. हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू मागे क्षेत्ररक्षक पळतोय मात्र तोपर्यंत चेंडू जातोय 1 बॉल सीमा पार.
आणखीन एक चांगला फटका, चौकार. एक सिंगल एक डबल या धावसंख्येवर विशाल खेळतोय. अतिशय चांगली रणनीती आपण पाहिली आहे. 5 चेंडू 17 धावांचं योगदान विशाल भोईर ऑन स्ट्राईक. बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र खराब चेंडू. हेमंत कोहली सर आमच्याकडे वळतील आणि आपण पाहतोय शाहरुखच्या स्टाईलनं अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ. धावा लागल्या धावफलकावर तब्बल 26 run on scorecard, loss of 0 wickets. 26 लॉस ऑफ 0 विकेट. चांगली सुरुवात, अतिशय चांगली दर्जेदार सुरुवात कुंडीवाल संघाकडून. सलामीची जोडी आपण पाहतो विशाल भोईर आणि अमित वास्कर. सातत्य राखत असताना यंगस्टार दक्ष कुंडीवाल संघाचं आणि पहिल्या मोठा हातवा मिळाला अमित याच्या रूपानं. कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक केलं आहे. तंबूच्या आसवावर परतावं लागेल आणि संधी मिळेल DJ स्वामी समर्थ यांना. दक्ष स्पोर्ट्स कुंडेवाल इथे खेळतोय. चांगली रणनीती आपण पाहिली आहे. आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर लागलेत आणि कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहतोय तनय. एक चौकार पहिल्या चेंडूवर त्याचा जरूर लगावला मात्र कमबॅक केलंय. मागचा सामना आपण पाहिला असेल. शेवटच्या षटकामध्ये आलेले 4 षटकार बेनिफिट झाला बंगालपाडा संघासाठी आणि पहिला सामना त्यांनी जिंकला आहे. स्ट्रेट हिट केला आहे. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत मिळाली ते सिंगल. कॉलिंग थोडंसं मिस अंडरस्टँडिंग इथं पाहायला मिळालं. वैभव आणि आपण पाहतो विशाल भोईर या 2 फलंदाजांमध्ये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये होते वैभव मात्र थांबवलं गेलं आहे विशालाच्या माध्यमातून. येस चेक करतोय, पंचांचा इशारा येतोय, बाउंड्री चेक करायची आहे. डाऊटफुल. PTC लाईव्ह टीम सज्ज झाली आहे. काय असेल, आमचे तिसरे पंच देखील जोडले गेलेत. कुंडेवाल संघाचा आणखीन एक सितारा, मोठा गोलंदाज. चेक केलं जातं इथे. एन्जॉय ग्रुप म्हटलं की खूप सारे प्रेम, खूप सारे प्रेक्षक, खूप सारे मान्यवर. चेक केलं जाईल, पंचांचा इशारा येईल. आमचे मान्यवर प्रफुल्लजी भोईर यांचे इथं शुभागमन झालं. मी विनंती करतो मान्यवरांना आपण यायचं आहे. एक सिंगल मिळेल. चेक केलं गेलं आहे, सिंगल असेल. या प्रफुल्लजी भोईर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण यायचं आहे, तुमची जागा आमच्या मनामध्ये. आणि मानगर गावचे सोमनाथ शेठ घरात
एक उद्योजक सोमनाथ शेठ घरात यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. या सोमनाथ शेठ घरात मानगर गावचे उद्योगपती उद्योजक आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच विवाल सर. सोमा, सर्वांचा लाडका सोमा. या आपण पुढील चेंडू लोअर फुल टॉस मिस टायमिंग पाहायला मिळालं आहे. ट्रिपल आर चीट झालं आहे. विशाल भोयर परतावा लागेल. स्ट्राईक ठेवली होती आपल्याकडे पण निराश. DJ सुपुत्र एक उत्तम उच्च शिक्षित इंजिनियर सिव्हिल इंजिनियर मध्ये खरं तर काम करणारे प्रफुल्ल शेठ भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम प्रफुल्ल शेठ भोईर, आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. बघा त्यांच्या राहत्या घरी खरं तर अखंड हरिनाम सप्ताह सोला वडिलांचा वारसा जपणारं खरं तर होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी आणि वारकरी संप्रदायातील PD शेठ भोईर माजी सरपंच कुंडेवाल यांचे सुपुत्र प्रफुल्ल शेठ भोईर यांचं शुभागमन. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी महेंद्र पाटील एन्जॉय ग्रुप ट्रॉफी आणि एन्जॉय ग्रुप करते त्यांचं अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम ऑल चीफ गेस्ट. बॅक टू द क्रिकेट. मैदानाकडे वळूया. मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. 2 गडी गमावले या षटकामध्ये कुंडेवाल संघानं. पहिलं शतक अतिशय चांगलं त्यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरलं होतं, मात्र कमबॅक केलं आहे. इथून मात्र वरचवल्या संघानं यंगस्टार वरचवले आपण पाहतोय कमबॅक केलं आहे. तनय नामक गोलंदाजानं नेक्स्ट बॉल राईट अमोव्ह द विकेट. चेंडूची दिशा पाहिली जाईल. येस, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातो आहे. अतिशय चांगला कमबॅक केलं आहे या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, मात्र कमबॅक केला आहे. 2 विकेट आतापर्यंत मिळालेत. अंतिम चेंडू. आणखीन एक लोअर फुल टॉस. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू अडवला गेला आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पोहोचतो आहे. 2 बाद 28 या एन्जॉय ग्रुप आणि त्यांच्या सर्वांच्या वतीनं हे भलं मोठं आयोजन करणं खूप सोपं असतं संतोष दादा, पण नियोजन करणं खूप कठीण असतं. आणि या नियोजनामध्ये सर्वात मोठी साथ लाभली आहे ते आमचे सर्वांचे लाडके संजय पाटील बॉस म्हटलं की क्रिकेटचा हिरा. सोन्याची किंमत तुम्ही घेऊ शकता, चांदीची किंमत घेऊ शकता, पण हिऱ्याची किंमत हा फक्त एक क्वालिटी गुणवत्ता पूर्व एक माणूसच ठरवू शकतो. ते हिरा संजय शेठ आत्माराम पाटील त्यांच्या वडिलांच्या नावानं हा क्रिकेटचा भव्य दिव्य असा स्टेडियम आपण पाहतो आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 30 शतक घेऊन आले गोलंदाज विघ्नेश घरत. नवीन फलंदाज आपण पाहिला समाधान कातकरी आणि वैभव भोईर. 2 फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राईकला आहे तो समाधान, नॉन स्ट्राईकला आहे तो वैभव. दोन्हीही अतिशय मोठे मातब्बर फलंदाज. कशा प्रकारे गोलंदाजी असेल, कमबॅक केलं आहे मागच्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लो फुटटॉस पद्धतीचा चेंडू. मी थांबणार नाही आहे, माझं नाव देखील मोठे आहे. चेंडू भिडकावून दिला आहे आउट ऑफ द पार्क. षटकार. मोस्ट वेलकम रामशेठजी घरात. 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि आज या स्पर्धेमध्येही त्यांचं सहर्ष स्वागत. थँक्यू DJ.
स्ट्रेट हिट पाहायला मिळालं आपल्याला. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, मात्र त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू गेला आहे. येस, नेट थोड्याच दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूमध्ये नेट आजच्या दिवसामध्ये लावला गेला आहे. बॉस यांचा सौप्य लक्ष असतो. संतोष दादा, आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये स्वामींच्या मठाच्या दिशेने नेट नव्हता, खूप चेंडू त्या पलीकडे जात होते रात्रीचा समयी. तर आजच्या दिवसामध्ये लगेचच त्यांनी त्या जागेला भरून काढले. काही दिवसामध्ये संपूर्ण मैदानामध्ये आपण ते पाईप लावलेले आहेत, सगळीकडे मैदानामध्ये नेट असेल. चला, चेंडू जर नसेल मिळत तर दुसरं घ्या, कारण वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे मित्रांनो. एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेक केलेला चेंडूच घेतला जाईल वैभव. दोन चेंडू चेक करून ठेवलेले आहेत तुमच्या फलंदाजाने आणि चेक केलेला चेंडूच मॅच बॉल असेल. हे कालच्या दिवसापासून आपण सांगतो आहे सर्व टीम्सना. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, या सामन्याचा नियम आहे, जे दोन चेंडू तुम्ही चेक कराल, बॉल गेला तर तोच नेक्स्ट बॉल असेल, नेक्स्ट चेंडू तोच. नेक्स्ट चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आणखीन एक लो फुल टॉस. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता, कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होतं. चांगलं चेंडूला अडवलं आहे, तोपर्यंत मिळालं एक सिंगल. एका सिंगलनेच धावसंख्या लागते. धावफलकावर 35 लॉस ऑफ 2 विकेट. 35 धावा धावफलकावर. तिसरं शतक प्रगतीपथावर. 30 चेंडूंचा पूर्वार्ध आपण पाहणार आहोत. 30 चेंडूंचं उत्तरार्ध. पहिल्या दिवसामध्ये मंगलमूर्ती कालुंदर संघांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती. संतोष दादा संधीचं सोनं केलं आहे आणि सुपर 3मध्ये आपलं नाव दर्ज केलं आहे. चांगला खेळ राहिलं आहे. काही चुका घडल्या जय हनुमान जितू 11 नेवे संघाकडून. बालेसारख्या संघ एक मोठ्या फलंदाजाने रनआउट स्वरूपाने आपलं विकेट गमावलं आणि बॅकफूटला पूर्ण आला आणि तब्बल 36 धावाच त्यांना 24 चेंडूमध्ये काढता आला. पुढील चेंडू विघ्नेश याच्या गोलंदाजीमधून आणखीन एक फुल टॉस चेंडू. बॅक टू बॅक 30 वाल फुल टॉस चेंडू फेकला आहे. गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश गव्हात. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर देखील आले आहे सिंगल. 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये आत्तापर्यंत 8 धावा खर्च झाल्या आहेत. समाधान कातकरी आणि वैभव पुन्हा एकदा सज्ज. आणखीन एक लोअर फुल टॉस. जणू काही घरूनच फिक्स करून आला आहे, कारण वरचे ओले आणि कोंडेवाल बाजूबाजूचे संघ नेहमी एकमेकांविरोधात खेळत असतात. कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारचा चेंडू फेकायचा हे विघ्नेशनी घरूनच फिक्स करून आलेलं आहे की काय. वैभव आणि समाधान खेळत असताना त्यांना कशा प्रकारचे चेंडू फेकायचे आहे. डावकुव्याचा गोलंदाज आपण पाहतो आहे. आणखीन एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटच्या वडांमध्ये आलाय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू जाते आउट ऑफ दी पार, सीमा पार, षटकार. चांगला 43 धावा धावफलकावर. आणखीन एक चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट. चेंडू उचलतोय, फेकतो क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मिळेल आणखीन एक सिंगल. आमचे रामशेठजी घरात यांचे इथं शुभ आगमन झाले. रामशेठजी घरात तुमचं देखील मोस्ट वेलकम. बाबा प्रतिनिधी पाणी घेऊन जायचं आहे. 8व्या चेंडूंचं खेळ संपले. तब्बल धावा लागल्या धावफलकावर 44. 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एका बाजूला आपण पाहतोय यंगस्टार वचवले विपक्ष दक्ष स्पोर्ट्स कुंडेवाल या दोन संघांच्या मैदानात आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. आणि वळूया, संधी देऊया श्री स्वामी समर्थ DJ
आम्ही समर्थ DJ साऊंड सिस्टीम आपण पाहतोय अमन पाटील. ठीक. याच दरम्यान रायगड 40+ चे उपाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी भोईर यांचे इथे आगमन होतोय. त्याचबरोबर तलोजा मजकूर 40+ चे सदस्य आदरणीय सुभाषजी पाटील यांचेही इथे आगमन झालंय. त्यांचेही हार्दिक स्वागत. रवींद्र भोईर हिमांशी एंटरप्राइजेसचे ओनर तथा रायगड 40+ उपाध्यक्ष. आज 40+ ची मीटिंग असल्याकारणाने सर्व पदाधिकारी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. दिगंबर गरत या मॅचचा आनंद घेत आहेत. वरच्या टीमला खूप शुभेच्छा देताना. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. थँक्यू सो मच. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं शतक तनय भगत घेऊन आलाय. अतिशय चांगला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल मिळेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या एका धावेने संघ पोहोचतोय 45 या धावसंख्येवर. बरेचसे पाहुण्यांचं आज इथे शुभागमन झालं आहे. त्या सर्व पाहुण्यांचं शब्द सुमनाने मी हार्दिक स्वागत करतो आहे. रवींद्रजी दादा आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. खूप सारं प्रेम या मैदानावर, या स्पर्धेवर. विकेट काढण्याचा प्रयत्न, थोडंसं मिस टायमिंग. चेंडू मारायचा एका बाजूला होता, गेला दुसऱ्या बाजूला. मिळेल आणखीन एक सिंगल. फडके माहिती देतील. एकही चेंडू ते निर्धाव सोडत नाही आहे. सिंगल डबलने का होईना धावफलक हलतं राहिलं आहे. चौथं शतक प्रगती बतावं. 46 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. कमबॅक करून दिलं होतं या गोलंदाजाने. पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. थोडंसं कान मंत्र देत आहेत संघाचे कर्णधार. आपण पाहतोय बरेचसे चांगले खेळाडू वरचेवले संघाकडून देखील आपण पाहतोय. यंगस्टार वरचेवले विपक्ष दक्ष स्पोर्ट्स कुंडेवाल. बॅटमोर विकेट. दिशा पाहावी लागेल. येस, वैभव याने आशेच्या नजरेने पंचांकडे पाहिलं होतं, मात्र हेमंत कोहली सरांकडून कोणताही इशारा येत नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. बऱ्याचशा अवधीनंतर आला इथे डॉट बॉल. येस, अचूक टप्पा, भेदक मारा. ही गुणवत्ता आहे तन्मय भगत याची. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला चेंडू, मात्र तेवढाच चांगला फटका. चेंडू थर्डमॅन दिशेने भिडकावून दिला आहे. चेंडू थांबणार नाही आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू जातोय 2 टप्प्यांनी सीमापार. चौकार. या चौकाराने सांघिक 50 धावा कुंडेवाल संघाच्या झाल्या. 2 टाळ्या. चौथं शतक प्रगती पथावर. सांघिक 50 धावांचा पल्ला गाठलाय. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 50-60 धावा सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्या संघाला पोचवत होतं. कारण जसजशी रात्र होईल तसतसं हवामान दमट होईल. अतिशय चांगलं सुसज्ज असं आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. लोअर फुल टॉस पतीचा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय. चांगलं जजमेंट पाहायला मिळालंय. आणखीन एक मोठा मासा गलाला लागलाय. तन्मय भगत याच्या गोलंदाजीवर आणखीन एक विकेट बाद होत आहे. डीजे तर नक्कीच वरचेवले संघाला शुभेच्छा येत आहेत. 9 तरुण मित्रमंडळ वरचेवले बादल भगत यांच्याकडनं आज वरचेवले संघासाठी देखील खूप शुभेच्छा. सर्वांचं स्वागत. आमच्या अजय कडू जावले हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देताना आज भरपूर सारे जोडले गेलेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. या व्यासपीठावर प्रफुल्ल शेठ भोईर, PD शेठ भोईर यांचे सुपुत्र, त्यानंतर मधुकर शेठ यांचे सुपुत्र मयूर शेठ भोईर आज मान्यवरांच्या भूमिकेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज संतोष कातकरी, एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. येस, पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपाने. इथून मात्र फलंदाज चेंडू आणि चेंडूपोलीचा संपर्क झाला नाही, मात्र चुकी झाली यष्टीरक्षकाकडून. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जेव्हा झाला तेव्हा थोडीशी यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आणि हा मिळाला. एक्स्ट्रा स्वरूपानं 4 धावा जोडल्या जातील. 54 धावा धावफलकावर जोडल्या जातील. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आजच्या दिवसामध्ये माझ्या समवेत जोडले जातील माझे साथी समालोचक मित्र संतोषजी गवत आणि विवॉलजी म्हात्रे सर ओवले.
4 षटक इथे संपलेत. 24 चेंडू 54 धावा फलकावर लागलेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल. कोणता गोलंदाज असेल, कोणावर विश्वास दिलाय पाहूया. सुनील घरत या सुमित घरत याच्यावर तो विश्वास दाखवलाय कर्णधारानं. मैदानामध्ये आपण पाहतोय संतोष आणि समाधान कातकरी अशी ही जोडी आपण पाहतो. आदिवासी प्रीमियर लीग झाली, आदिवासी संघ आपण पाहिला. या संघांमध्ये हार्ड हिटर फलंदाज आणि चांगले गोलंदाज म्हणून दोन्ही ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत असताना आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नाव रोशन करत असताना इथून मात्र आज द स्पोर्ट्स कुंडेवाल संघाकडून खेळत असताना एक चांगली धावसंख्या 6 चेंडू धावसंख्येवर खेळतोय समाधान कातकरी. स्ट्राईक आहे त्याच्याकडे, मिस टायमिंग झालं आहे. गोल्डन डगआउटचा विकेट इथे मिळतोय. यष्टीरक्षक गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि इथून मात्र आणखीन एक विकेट मिळतोय. संधी मिळते DJ. दिवस म्हटला नाही की संतोष दादा, आज 17 फेब्रुवारी भारताचे आद्य क्रांतीवीर आणि पनवेलचा वारसा ज्यांच्या माध्यमातून जपला गेला आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बलवंत फडके यांचा आज स्मृती दिन आपण साजरा केला आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलेल, फेकेल, तोपर्यंत मिळेल चांगली फेकी, एकच धाव मिळेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये रतन भोईर. एक से बडकर एक फलंदाज कुंडेवाल संघामध्ये आपण पाहिलं आहे. मॉर्निंग T20 खेळत असताना हे सगळेच हार्ड हिटर फलंदाज आहेत. एक ग्रुप आहे मॉर्निंग T20 कुंडेवाल, खूप मोठं नाव आहे. पनवेल तालुक्यातून, उरण तालुक्यातून मॉर्निंग T20 खेळण्यासाठी येत आहेत आणि त्यांनी जे सातत्य राखलं आहे ना, प्रवीणजी भोईर आले असतील तर विनंती आहे, या आपण अध्यक्ष आहेत मॉर्निंग T20 चे प्रवीणजी भोईर आणि खूप मोठं योगदान त्यांचं अध्यक्षांचं राहिलं आहे कुंडेवाल गावासाठी आणि आपल्या संघासाठी. पुढील चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला, गॅप शोधले, स्ट्रेट हिट केला आहे. चेंडू स्क्रीनला धडकतोय. 1 बॉल सीमा पार, आणखीन एक चांगला स्ट्रोक, चौकार. पूर्वार्ध आपण पाहतोय आत्तापर्यंत धावा लागल्या धावफलकावर 59 धावा धावफलकावर. आणखीन एक सोने पे सुहागा अवांतर एक धावसंख्या जोडली जाईल. 10वा दिवाळी गेली आणि बोनस मिळाला आहे. व्हाईटच्या स्वरूपाने एक एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव जोडली जाईल. 60 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल व्हाईट मोर द विकेट, लो फुल टॉस चेंडू, व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि येस संतोष कातकरी याला हा चेंडू अंपायर्स कॉल असेल. येस चेक केला जाईल. थर्ड अंपायर येतील. येस फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. संतोष शेवटचं हाणामारीचं शतक आहे आणि व्हाईटची अपेक्षा न करता 3 चेंडू 4 धावा तुमच्या बॅटमधून आल्या आहेत. चौकार षटकार लागत आहेत तुमच्या बॅटमध्ये, प्रयत्न करताय, मात्र कमबॅक केला आहे. गोलंदाज अतिशय चांगलं रणनीती घेऊन आला आहे. आत्तापर्यंत एक चौकार जरी त्याच्या गोलंदाजीमध्ये लगावला तरी फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात आपल्या गोलंदाजीमध्ये. 60 धावा धावफलकावर आपण पाहतोय. कुंडेवाल विपक्ष वरचे ओवले आणि आणखीन एक येस तालमेल आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय.
अतिशय चाणक्य असे पंच आपण पाहिलं. ताल आणि मेल अतिशय चांगलं. तर नक्कीच नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत विनर वर्सेस विनर. तर यंगस्टार मंगळपाडा संघ वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्यासमोर येईल. आव्हान असेल 30 चेंडू 61 धावांचं असं बलाढ्य आव्हान आपण पाहू आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण नंतर पाहू. एका बाजूला रोही 11 ओवले विपक्ष स्मिथ प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. स्मिथ प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल विपक्ष रोही 11 ओवले. विनरच्या नंतर हा सामना होणार आहे. अनाऊन्समेंट केली आहे. काही प्लेयर लाईव्ह मॅच बघत असतात आणि लाईव्हच्या माध्यमातून घरून निघतात, त्यामुळं वारंवार समालोचकांना सूचना द्याव्या लागत आहेत. आणि पुढील मॅचचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी घेऊन चालतो आहे PPL पनवेल प्रीमियर लीगचे सचिव आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे सचिव संतोष दादा घरत यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. होते महेंद्रजी पाटील मानगर, पनवेल प्रीमियर लीग आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे खजिनदार. आणि याही स्पर्धेमध्ये त्यांचे खूप मोठं कार्य राहिलेलं आहे. 4 दिवसीय स्पर्धा आपण 3 दिवसीय स्पर्धा पाहतात आपण 24 संघांची. आणि आजची दिवस रात्रीमधली ही दुसरी रात्र आणि त्यामधली ही दुसरी लढत आपण पाहतो आहे. यंगस्टार वर्चे ओले उपक्षा दर्श स्पोर्ट्स कुंडेवाल या 2 टीममधली. आणि त्यामध्ये आपण पाहतो आहे धावसंख्या उभारली आत्तापर्यंत पहिल्या सत्रामध्ये टीम दर्श स्पोर्ट्स कुंडेवाल संघाने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 61 धावा उभारल्या आणि त्यामध्ये खरं तर 60 धावा उभारल्या. आणि त्यामध्ये शेवटच्या बॉलवरती काही आपण पाहिले तर धावसंख्या उभारली केली नाही. आणि जर धावा त्या आल्या असत्या तर कदाचित आजच्या दिवसांमधला स्कोर झाला असता. मात्र आज एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांनी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये 65 धावा केल्या होत्या आणि या मॅचमध्ये 60 धावा केलेल्या आहेत. जी धावसंख्या आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिली तर सर्वोच्च धावसंख्या 58ची होती. त्यामध्ये आता कुठेतरी भर पडायला लागले धावसंख्येचं. या ठिकाणी नक्कीच वरचं ठरत आहेत फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतायत. 61 धावसंख्येचं आव्हान आहे. पंतांची जोडगोली मैदानावरती पुन्हा एकदा दाखल झालेली आहे. गणेश बाविस्कर आणि हेमंत कोहली सर ही आपण पंतांची भूमिका पाहतोय. सलामीची जोडी थोड्याच वेळामध्ये मैदानामध्ये दाखल होईल. इंडिया ग्रुपच्या माध्यमातून ही पहिल्या वर्ष येणाऱ्या वर्षांमध्ये अधिकाधिक काहीतरी अपडेटिंग या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यांचे कार्य खूप मोठं आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि त्यांनी पहिलं पाऊल तर उचलले यावर्षी. येणाऱ्या वर्षामध्ये अधिकच मोठी स्पर्धा कदाचित त्यांच्या माध्यमातून आपल्या भेटीशी येईल. मात्र याही वर्षी ज्या प्रकारे स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते कालच्या रात्रीमध्ये अगदी 12-12:30 वाजता लढती संपन्न झाल्या आणि आजसुद्धा त्याच उद्देशाने आपण या लढती चालू करतो आहे. आणि तोच उद्देश त्यांचा आहे की जे संघ दाखल होतात आपल्या स्पर्धेमध्ये ते अगदी कामं आटपून व्यवसाय आटपून सायंकाळच्या सत्रामध्ये खेळण्यासाठी येतात आणि 12-1 वाजेपर्यंत घरी पोचत आहेत. हे चांगलं कार्य आहे. तर प्रत्येक खेळाडू मात्र याच क्रिकेटवरती अवलंबून नाही. त्याच्यासाठी घराचं कार्य असेल त्याचबरोबर व्यवसाय असेल नोकरी असेल हे सांभाळणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. आज जरी ISPLच्या माध्यमातून काही खेळाडूंना मोठं मानधन मिळायला लागते मात्र त्या आधारे प्रत्येक खेळाडूला ते मानधन मिळूच शकणार नाही कारण मोजकेच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. आपल्या दर्जेदार खेळाने मात्र ज्या खेळाडूंनी आज ग्रामीणच्या खेळाडूंनी खरं तर रायगड ठाण्याच्या खेळाडूंनी भरपूर मोठ्या मानधनावरती बोली त्यांच्यावरती लागली ISPLमध्ये आणि खेळही चांगला केला आहे खरं तर आपल्या प्रत्येक खेळाडूने. येणाऱ्या वर्षांमध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून आणि आपल्या विभागामधून मोठे खेळाडू जास्तीत जास्त संख्येने दाखल होतील या अपेक्षेने मात्र आपल्या अशा स्पर्धा संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळत मात्र या स्पर्धकांना आणि या खेळाडूंना
अजून मोठा व्यासपीठ मिळावा अशी आपण अपेक्षा करूया आणि त्याच आधारे एंजा ग्रुपची स्पर्धा आपण पाहतोय. एंजा ग्रुप ट्रॉफी 2026च्या पर्वामध्ये आज दुसरी रात्रीमध्ये ही दुसरी लढत पाहतोय आपण. धावसंख्या आता 61 करायची आहे आणि त्याच्यासाठी सलामीची जोडी सुमित घरत आणि विक्रम घरत आपल्याला पाहायला मिळू शकतील. आपण टीम पाहतो यंगस्टर ओवळे संघ, वरचे ओवळे संघ त्यांच्या माध्यमातून ही सलामीची घरत बंधूंची जोडी मैदानावरती आलेला आहे आणि गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज समाधान कातकरी आपल्याला पाहायला मिळू शकेल. दर्श स्पोर्ट्स कोंडेवाल संघाचा पहिला बॉल डिलिव्हर केला जातोय. पहिल्याच बॉलवरती उडवलाय, सीमा रेषेलगत प्रोटेक्शन आहे तिथे, एलिव्हेशन नाही आणि झेल पकडला गेलाय संतोष कातकरी यांच्या माध्यमातून आणि पहिला विकेटचं पतन, पहिला लागलेला धक्का वरच्या ओवळे टीमला. अगदी आपण पाहिले तर कैलासवासी आत्माराम पाटील क्रीडा संकुल मानघर आणि श्री समर्थ मठ बाजूलाच आपण पाहतोय. त्यांच्या शुभ आशीर्वादाने खरं तर संजय पाटील सरावरती खूप मोठा आशीर्वाद राहिलेला आहे. बाजूलाच आपण छाया रिसॉर्ट पाहतोय आणि त्यानंतर एक क्रीडा संकुल उभारण्याचं स्वप्न त्यांच्या काही वर्षापासूनचं होतं आणि हळूहळू मात्र या ठिकाणी स्वप्न साकारत असताना यावर्षी RPLची 40+ स्पर्धा झाली आणि 2 नाईटच्या स्पर्धा मैदानावरती झाल्या आणि स्पर्धा खेळत असताना अगदी योग्य या ठिकाणी आपण पाहतोय खेळपट्टी आणि मैदान सुसज्ज असं मैदान. बाजूला आपण पाहिलं तर नेट आणि त्यामध्ये 4 जे पोल आहेत अगदी 80 फूट उंचीवर ते पोल आपल्याला पाहायला मिळतात. सामान्यतः आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये 40 ते 35 आपण फुटाचे पोल पाहतोय, मात्र 80 फुटाचे पोल 4 आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय उजेडामध्ये खेळत असताना. पुढील बॉलवरती सुद्धा संधी निर्माण झाली. डाऊन द कॅच फिल्डर, जजमेंट चुकलं इथे आणि बॉलवरती या ठिकाणी झेल पकडता आला नाही आणि याच दरम्यान आपण व्यासपीठावरती पाहतोय रायगड 40+ मास्टर्स उलवेनोड अध्यक्ष जितू सोमाशी सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी या नाना आपल्या शुभास्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल जितू सोमाशी सरांचा. त्यांचंही खूप मोठं कार्य राहिले आहे उलवेनोड आणि पूर्ण पनवेल रायगडमध्ये. 40+ क्रिकेट वाढावं या उद्देशाने ही 40+ कमिटी आपल्याला इथे येताना पाहायला मिळाली. लॉंग स्टॉपमध्ये बॉल चाललाय, इथून मात्र बाईच्या स्वरूपात त्याचा चौकार आलेला पहा. बीट झालं क्षेत्ररक्षक आणि बॉल गेला सीमारेषे बाहेर. चौकार. संजयजी पाटील त्याचबरोबर प्रवीणजी पाटील भाऊ सतत त्यांचा खूप मोठा सपोर्ट राहिलेला आहे 40+ संघांसाठी आणि 40+ कमिटीसाठी. त्याचबरोबर नाना प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते जितू सोमाचे सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला गेला. कारण सर्व ही 40+ क्रिकेट वाढावं, अजून काय काय व्यवस्था करण्यात येईल त्याबद्दल अगदी विचार विनिमय केला जातोय. आज खऱ्या अर्थाने कुठेतरी 40+ क्रिकेटपटू क्रिकेटचे सर्व कमिटीचे मेंबर एकत्रित येत आहेत, त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत आणि 40+ क्रिकेट अजून वाढावं ही त्यांना आमच्या वतीने सर्वांना शुभेच्छा असणार आहे. बॉलवरती चौकाराला धावसंख्या झाली ती मात्र कॅचरच्या स्वरूपात नवीन फलंदाज कुणाल घरत सुद्धा बाद झाली आणि धावसंख्या लागली ती मात्र 6 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 61 धावा करायच्या आहेत असं वाटलं चौकाराला बाईच्या स्वरूपात कुठेतरी संजयने मेलेल्या संघाला, मात्र तसं काही घडलं जुन्यता. गोलंदाजाने मात्र लगेच कमबॅक केलं. लगातारची त्याने दुसरी विकेट पिलवली आहे आपण पाहतो समाधान कातकरी यांनी आणि 6 धावांवरती दुसरा धक्का लागला आहे यंगस्टर ओवळे संघाला. 2 यंगस्टर संघ पाहायला मिळाला आजच्या रात्रीमध्ये. यंगस्टर बंगारपाडा संघ विजय झाला, त्यानंतर यंगस्टर वरचेवळे संघ आता मॅच खेळतोय आणि त्यांच्याबरोबर दर्श स्पोर्ट कुंडेवाल संघ तोही यंगस्टर संघ आहे आणि पुढील सामना आपल्याला पाहायला या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल विजेत्या संघांमध्ये आणि त्यानंतर आणखीन एक कोंडेवाल संघ आपल्यालाच पाहायला मिळेल खेळताना समाधान वास्करचा. पुढील बॉल फेकला जातोय. नवीन आलेला फलंदाज
त्यावरती हा स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला, अगदी पायाला स्पर्श झाला बॉल, लेगबाच्या स्वरूपाती धाव आली. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय तन्मय भगत आलेला आहे. नवीन आलेला फलंदाज तनय भगत आलेला आहे. त्यावरती हा चेंडू खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. जिथे क्षेत्ररक्षक नव्हता तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, त्यावरती अपयश जरूर आले, मात्र सिंगल आली लेगबाच्या स्वरूपात. धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 2 गडी बाद 7 धावा. लास्ट टू गो, शेवटचा बॉल. त्यावरती हा पटका इनसाउटचा खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आता इनफिल्डमध्ये आहेत, तिथे हा चेंडू गेला. धाव आली सिंगल. धाबा झाले एका षटकाच्या अंतिम. 2 गडी बाद 8 धावा करायच्या आहेत 61. त्यामध्ये अजूनही आपण पाहिल्या तर तब्बल 53 धावा करायच्या आहेत अजूनही 4 षटकांमध्ये. पण लगातारच्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं तर 60चा आकडा गाठलेला आहे संघाने. तो आकडा काल मात्र आपण कोणत्याही संघाला गाठला नव्हता, ते मात्र आज कार्य आपल्याला पाहायला मिळालं. पहिला सामना मंगारपारा टीमने 65 धावा केल्या आणि या मॅचमध्ये कोंडेवाल संघाने 60चा आकडा गाठलेला आहे. लगातारच्या 2 मॅचमध्ये 60 धावा झालेल्या आहेत. असं वाटलं ते कालच्या दिवसामध्ये खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते की काय, मात्र असं घडलं नाही. आज मात्र ती परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. आज फलंदाजी या मैदानावरती धावा करताना पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र आवश्यकता 4 षटकं बाकी आहेत. 24 चेंडू बाकी आहेत. तब्बल 53 धावा करायचे असताना नवीन गोलंदाज आपण 4 दिवसांत मानकर एंडकडून पाहायला मिळू शकेल. अंकित कातकरी पाहायला मिळू शकेल गोलंदाजी मार्गवरती. खूप गुणवत्ता आहे प्रत्येक खेळाडूंमध्ये, मात्र ती गुणवत्ता आहे त्या सिद्ध करण्यासाठी इथे दाखल झाले 2 संघ. दोन्ही यंगस्टर संघ आहे, त्यांच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडूंना इथे मात्र संधी दिलेली आहे. आता मात्र अंकित आलेला आहे, तो दावा जोखेल का की आता मात्र प्रति हल्ले चढवले जातील. आणि आवश्यक आहे खरं तर वरच्या ओल्या टीमला, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 आलेले आहेत, 8 आलेले आहेत. त्यामध्ये आता अजूनही 53 त्यांना करायचे आहेत 24 बॉलवरती. P2चं हे दुसरं षटक आहे. फुटॉस त्यावरती हा पटका एक्झिक्यूट केला आहे. चेंडू अडवण्यामध्ये जरूर अपयश आलं, मात्र थोडासा स्पर्श झाला आताचा आणि त्यानंतर बॉलचा स्पीड काहीसा कमी झाला, त्यावरती सिंगल आली आहे. आतापर्यंत फक्त सिंगल धावा आलेल्या आहेत, कारण एक पात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तोही बाईटच्या स्वरूपात, बॅटकटच्या स्वरूपात एकही चौकार षटकार आत्तापर्यंत आलेला नाही. अजून एकेरी अंकामध्ये धावसंख्या 9व्या धावसंख्येवरती 2 गडी बाद. इनफिल्डमध्ये आपण पाहतो अजूनही क्षेत्ररक्षण आणि त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक. अगदी सीमारेषा लगत असताना सुद्धा हा टोला लगावला आहे, फलंदाजच्या बॅटमधून आला आहे षटकार, मस्ट षटकार आला आहे यावेळेस फलंदाज तनय भगतच्या बॅटमधून. षटकार आला, धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 15 धावसंख्येवरती. कुंडेवाल संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी असेल बघा. खरं तर कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पटकावली ना तर या ठिकाणी आमचे मान्यवर पाहुणे मयूर शेठ भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाची या ठिकाणी बक्षीस दिली जाईल. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येक गोलंदाजाला सुवर्ण संधी. एक मयूर शेठ भोईर खेळाडूंचं मनोबल वाढवताना या व्यासपीठावरनं नक्कीच खूप मोठं पारितोषिक आहे, मोटिवेशन करणारं पारितोषिक इथे दिलं जातं आहे मयुरशेठ भोईर यांच्याकडून. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, तिथून मात्र थोडीशी लाईन चुकीची आहे, पंचांनी ओळखलं आणि हा अवांतरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये 16 धावसंख्या धावपरकाला लागली आहे. पार्टनरशिप अगदी योग्य रीतीने वाटचाल करत असताना वरचेवले टीमच्या माध्यमातून तनय आणि विक्रमच्या माध्यमातून पाहायला मिळते. लॉप केला आहे, चेंडू थांबणार नाही, आधी उंची तेवढंच अंतर, बॉल चालला अगदी आत्माराम शेठ पाटील स्पोर्ट कॉम्प्लेक्सचा तिथे कटआउट्स आहे, त्याच्या वरून झाला फ्लाय, येतो षटकार.
प्राप्त झाला आहे. पहिली विकेट षटकामध्ये आल्या. पहा सिनियर खेळाडूचं मार्गदर्शन किती योग्य असतं. पहा जिथे 2 षटकार आले ना लगेचच मात्र वैभव भोईर असतील आणि इतर सर्व खेळाडू त्याच्या बाजूने गेलं. कशा प्रकारचा चेंडू डिलिव्हर करावा हे त्याला सांगण्यात आलं. थोडासा शॉट फेकला. ओव्हरपिचच्या चेंडूवरती 2 षटकार आले होते. त्यानंतर मात्र लगेचच मात्र या ठिकाणी अंकितने विकेट मिळवत असताना धोकादायक ठरणाऱ्या फलंदाजाला बाद केलं आणि धावसंख्या रोखून धरली ती मात्र 22 धावसंख्येवरती. आतापर्यंतचं आपण पाहिले तर या षटकामधले अजूनही 2 चेंडू फेकण्याचे बाकी आहेत. 14 धावसंख्या या षटकामध्ये आले आणि एकूण धावसंख्या 3 गडी बाद 22 वरती रोखली आहे. रोहित करत आलेले आहेत. न्यू बॅट्समन थोडीशी कदाचित दुखापत आहे. थोडे आल्लूपणे चालतात मैदानामध्ये. 22 धावा अजूनही लागलेली आहेत धावफलकावरती. 3 गडी आता बाद झाले असताना ही सफलता मिळाली आहे. थोडंसं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या ठिकाणी नक्कीच ही विकेट महत्त्वाची होती अंकित कातकरीसाठी. पुढील बॉल त्याच्या माध्यमातून फेकला जाईल रोहित गरजसाठी. 22 लागलेले आहेत. दुसऱ्या षटकामधला हा 5वा बॉल चायरिसन मानगर एंडकडून. बॉलवरती सिंगलसाठी हा फटका केला. अलॉंग द कार्पेट चेंडूवरती शतरक्षी येणार पोचवणार तोपर्यंत सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक दिले मात्र आपल्या साथीदार विक्रम घरतला आणि धावसंख्या नेऊन ठेवल्या 23 धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये आत्तापर्यंत 15 धावा 5 बॉलमध्ये आलेल्या आहेत. पुढील बॉल फेकला जातोय. विक्रमसाठी बॉल सोडून दिला आहे. लाईन लगेच पिक केली त्याने आणि पंचाने इशारा केला अवांतरचा. अवांतरची 1 धाव. षटकातला हा दुसरा वाईट आणि संघाची धावसंख्या वाईटने पोचली आहे 24 धावसंख्येवर. शेवटचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे समोर विक्रम घरत. आत्तापर्यंत 2 चेंडूवरती 2 त्याने केलेले आहे त्याच्या बॅटमधून. अजूनही टीम वाट पाहते. कटचा फटका आहे. चांगला अटॅक स्ट्रोक. चेंडू अडवण्यात आला तिथे मात्र अधिक दुखापत आपल्याला पाहायला मिळते. रोहित घरतला थोडासा पाय मला वाटतं मुरगळलेला आहे आणि त्याचमुळे तो हलवारपणे धाव घेतोय. धाववाले सिंगल आणि 2 षटकाची अंतिम धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 26 धावसंख्येवरती 3 गडी बाद. अजूनही कॅल्क्युलेशन आपण पुढे सांगूच कारण रिक्वायर रनरेट आता 12च राहिलेला आहे. अजूनही आवश्यकता आहे ती मात्र 18 बॉलमध्ये 36 धावसंख्येची. बॅटिंग करतात दोघे फलंदाज रोहित आणि विक्रम. 3 षटकाची अजून अखेर बाकी आहे. 36ची आवश्यकता आपण पाहतो ऑनस्क्रीन पाहू शकताय. PTC लाईव्हच्या माध्यमातून वेगवेगळी संकल्प त्यांच्या माध्यमातून केली जाते कारण अगदी आपण लोगो पाहिला ना एन्जॉय ग्रुप मानगरचा मधोमध आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अगदीच जबरदस्त या ठिकाणी टेलिकास्ट पाहायला मिळते आपल्याला PTC लाईव्हच्या माध्यमातून. रवींद्रजी पाटील साहेब सातत्याने या ठिकाणी पाहणी केली जाते यांच्या माध्यमातून. मैदानाच्या चौहो बाजूंनी पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं. नवीन षटक घेऊन आला गोलंदाज समाधान. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा. बीट केलं फलंदाजाला मात्र लाईन चुकीची आहे. आला वाईटचा इशारा. 1 धाव अजून जोडली जाईल धावसंख्येमध्ये 26 धावा. स्वर्गीय दिवा पाटील एंडकडून मारा केला जात असताना पाहायला मिळतात गोलंदाज समाधान कातकरी. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 दिल्या आणि म्हणूनच तर कर्णधाराने त्याच्याकडे चेंडू सोपवला पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी. पुढचा बॉल बॅटच्या टोळीला लागला आहे. उंच उडाला जरूर मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही. चेंडू सेफली लँड झाला मात्र रोहित थोडासा या ठिकाणी दुखापतग्रस्त आहे आणि त्याचमुळे दुसरी धाव घेण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न झाला नाही. त्याच्या बॅटमधून मात्र आता मोठे फटके येण्याची अपेक्षा केली जाते. जर आपल्याला सिंगल डबल जास्त घेता येत नाही तर मात्र या ठिकाणी तर नक्कीच प्राधान्य चौकार षटकारांना देऊ शकेल. तेवढीच भारदस्त शरीरस्थिती आपण पाहतोय. धाबा झाले 27. पुढील बॉल फेकला जातोय समाधानच्या माध्यमातून. हा फटका आलाय पहा. त्याच फटक्यासाठी पाठवलं रोहितला आणि तो फटका इनसाइड आउटचा. कव्हर क्षेत्रामध्ये तिथे आडवणूक केली आहे बॉलवरती क्षेत्ररक्षक आणि दुसरीचा बॉल इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे. अंकित ज्याने मागचं षटक फेकलं ना त्याने मात्र आता क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या टीमसाठी 2 धावा जरूर वाचवल्या. 2 धावाने सांघिक धावपर्यंत जाऊन पोहोचले 29 धावसंख्येवरती. फटका चांगला होता इनसाइड आउटचा कव्हर क्षेत्रामध्ये. तिथून मात्र चेंडू पोचू शकला नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर कारण अंकितचं आपलं क्षेत्ररक्षण चांगलं दर्जाचं पाहायला मिळालं. सॉरी 1 मिनिट थांबाच आहे. थांबा थोडं थांबा. चेक करतोय. त्यांना दाखवा.
अंकितचे बॉल आडवला ना, पाय बाहेर होता. अगदी अचूक लक्ष होतं आमचं केडीचं सुद्धा. चला कोणाही अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आहे आणि त्याचमुळे आम्ही थोडंसं वेट करायला सांगितलं. अगदी पाय बाहेर आहे शतरक्षक इथं आपण वारा पिला पाहू शकता. बाहेर पाय ठेवून त्यांनी बॉल अडवला आणि त्याचमुळे हा चौकार जोडला जाईल धावसंख्येमध्ये. प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगले होते अंकितचे. मात्र धावसंख्या आता 2ने पुढे सरकेल. अजूनही 31 धावा धावफलकावरती लागल्या. अर्धा पल्ला कुठेतरी पार केला. अजून 30 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि अर्धी षटकं अजून बाकी आहेत मला वाटतं. 2च चेंडू झाले षटकामधले. समाधानचा पुढचा बॉल रोहितसाठी लॉप करायचा होता. त्या वाचून पर्याय नाही रोहितकडे. का रोहितची आपण नक्कीच विनरमध्ये मॅच होणार आहे. यंगस्टार भंगाडपाडा यातून जिंकणारा संघ याच्यामध्ये मॅच होणार आहे. तीनच बॉल झालेला आहे. डॉट आलेला आहे. प्रयत्न चालू आहेत रोहितचे की आपल्या बॅटमधून चौकार षटकार राबीत कारण एक आणि डबल धावसा काढण्यासाठी तो असमर्थ आहे थोडा. पुढचा बॉल लाभ करण्याचा प्रयत्न केला गेला. धावलाय जरूर मात्र ऑन साईडला लॉंगलेग सीमारेषेलगत बॉल चालला. दुसरीचा कॉल दिलाय. आता मात्र पोचू शकणार नाही. दुखापत मोठी आहे आणि रोहित गरज मात्र बाद झालेले आहेत रनरच्या स्वरूपात. छत्रपती शिवाजी महाराज जयंती भगवमय वातावरण आपल्याला येणार या 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. आणि उद्या 18 फेब्रुवारी रोजी बलिदान मास सुरू होणार आहे 40 दिवस आणि त्यानंतर 19 फेब्रुवारी लगेचच शिवजयंती साजरी होणार आहे. 32 लागल्या धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आत्तापर्यंत रोहिती बाद झालेला आहे. अक्षय आणि विक्रम ही जोडी मैदानामध्ये आणि 14 बॉल 29 करायचे आहेत. मॅचची आपण टोटल पाहिली, आस्किंग रन रेट पाहिला तर अगदी दोन्ही संघांना अजून संधी निर्माण होऊ शकेल. एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर 14मध्ये 29 करायचे असताना आणखीन 2 बॉलवरती मोठा फटका एखादा आला तर अजून स्कोअर लेवल जवळ येऊ शकेल टीम वरच्या संघासाठी. मात्र तो फटका येणं आवश्यक आहे. बेट केलं फलंदाजाला. लगेच लाईनमध्ये या ठिकाणी बदल करत असताना समाधान कात्यांनी इथे कमबॅक केला आपल्या टीमसाठी. त्याच्यावरती दुसऱ्या बॉलवरती हल्ला चढवला गेला. पहिला बॉल त्याने वाईट फेकला आणि त्यानंतर कमबॅक करत असताना अगदी डॉट बेल फेकत असताना समाधान कातकरला आपण पाहतोय. धावसंख्या रोखले 32वरती 29 करायचे आहेत. पुढील बॉलवरती स्लॉक करायचा होता, त्यावरती फटका एक्झिक्यूट करता आला नाही फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आता मात्र विक्रम गरतला कामगिरी चांगली करावी लागेल कारण अक्षयच्या माध्यमातून 2 डॉट आलेत. आता 12मध्ये करायचे आहेत 29 धावा. करता आली नाही. विक्रमच्या माध्यमातून 4 बॉल खेळला आहे, 4वरती सिंगल आलेले आहेत. त्यानंतर मात्र आता पाहूया त्यासाठी स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये जरूर ठेवल्या. नवीन गोलंदाज प्रकाश वास्कर पाहायला मिळू शकतील 4 मानकर एंडकडून. आणि त्यानंतर गोलंदाजीच्या आधारे अजूनही प्रेशर वाढवलं जाईल की फलंदाज मात्र आता प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न करणार. लाईन चुकीची. पहिलाच बॉल आउटसाईड ऑफ द ऑफ स्टंप. यावरती मिळतील अवांतरच्या सिंगल.
एक धावा जोडली जाईल. आता ॲक्वेशन होईल ते मात्र 12 आणि 28चं धावा झालेले आहे, त्या मात्र 33 धावा. पुढच्या बॉलवरती अजून एक वाईटचा इशारा आलेला आहे. थोडेसे नाकूच जऱ्यात फिल्डर आहेत, मात्र अगदी सक्षम आहेत आमचं पंच. त्यावरती हा वाईटचा इशारा येत असताना अजून एक वाईटची धाव जोडली जाते. धावसंख्या झाली ती मात्र 34 धावा. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये इक्वेशन थोडं बदललं आहे. 12 मध्ये आता 27. विक्रमसाठी हा बॉल तो ऑन साईडला फिरवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटला या ठिकाणी स्पर्श करता आले नाही आहे आणि तिथून मात्र हा डॉट बॉलचा समाप्त झाला आहे. कारण एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर आता 11 बॉल 27ची आवश्यकता आहे. या दरम्यान आदरणीय सन्माननीय मोहन पाटील आणि त्याचबरोबर रामदास पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे. आपल्या गावातील मानगर गावातील ग्रामस्थ रामदासजी पाटील आणि मोहनजी पाटील यांचे इथे शुभागमन होतोय. मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. बघा गोलंदाजांना सुवर्ण संधी. मयूर शेठ भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी. लॉफ्ट ड्राय बॉल चालला ऑन साईडला, पॉवरफुल फटका विक्रम घरतच्या बॅटमधून आलाय षटकार. तिथे सुद्धा हे सर्व 40+ खेळाडू पाहायला मिळतील. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपण देऊया. मॅचमध्ये आणून देणारा षटकार घेतला होता. त्यानंतर आला ऑन द कार्पेट, बॉल सीमारेषा लगत फील्ड केला जातोय. कव्हर ड्राईव्हचा क्लासिकल होता विक्रम गरजच्या बॅटमधून. त्याच दरम्यान या व्यासपीठाच्या दिशेने ज्यांचं शुभागमन होतो तो म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच प्रकाशजी पाटील यांचं स्वागत. हो, कॅच होता परंतु हा कॅच मात्र ड्रॉप होऊन चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये धाव सुरू आहे. फलंदाजांची धावांची गरज आहे. मॅच कुशल मुवमेंटला आहे आणि पाहुण्यांचं होतं शुभागमन. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच आणि त्यांच्या समवेत श्रावणजी भल्ला ग्रामपंचायत सदस्य यांचं शुभागमन. प्रदीपजी पाटील पाटणोली, पोलीस पाटील प्रदीप पाटील यांचं देखील शुभागमन. पोलीस पाटील आपलंही सहर्ष स्वागत. करूया आलेल्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आणि जाऊया कुशल मुवमेंटमध्ये असणाऱ्या सामन्याकडे. चेंडू जरी अडवला तरी 3 धावा इथे जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये. अगदी आता दोन्हीकडून या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. 8 मध्ये आता 15 करायचे आहेत. येणारे 2 बॉलना अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. का त्या 2 बॉलवरती धावा रोखल्या तर मात्र पुढील षटकामध्ये धावा वाढू शकतील. धावा जर या ठिकाणी एखादा मोठा फटका आला ना तर मॅचमध्ये मात्र वर्चुअल टीम येऊ शकेल. पुढचा बॉल ऑन साईडला उडवला आहे. क्षेत्ररक्षक येतात डाऊन द कॅच. झेलचा अंदाज चुकलाय आणि झेल सुटलाय. धाव आली, एक धाव सिंगल आली. रोखणं आवश्यक होतं टीमसाठी. एका धावेने धावफलक पुढे सरकत असता धावफलक गेला तो मात्र 47 धावसंख्येवरती. 7 मध्ये तर 14 करायचे आहेत. चेंडू मागे 2 धावा आवश्यक आहेत. विक्रम घरत जोपर्यंत मैदानावरती आहे तो मात्र आत्मविश्वास या ठिकाणी नक्कीच निर्माण झाला असेल वर्चुअल टीमसाठी. भरपूर सारे मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आलेले आहे. एन्जॉय ग्रुपच्या वतीने आपलं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. मॅच अगदी अंतिम सत्रामध्ये येऊन पोहोचले आहे. 7 मध्ये 14. त्याच्यानंतरचा विक्रमचा हा फटका आला ऑन द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. दुसरीचा कॉल दिला. 2 धावांसाठी पोहोचते सुद्धा. 2 धावा येत असताना धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती मात्र 4 षटकांमध्ये 4 गडी बाद 49 धावसंख्येवरती. आता पुढील षटकामध्ये करायच्या आहे 6 बॉल 12 धावा. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. किरण दामडे यांचंही इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम किरण दामडे. 40+ सर्व पदाधिकारी 40+ सर्व पदाधिकारी आपला विशेष सन्मान होतोय या व्यासपीठावर. तर 40+ सर्व पदाधिकारी नितीनजी कोहली, निनाद तारेकर, राम पाटील,
मी सर्व समीरजी पाटील पनवेल तालुका 40+ अध्यक्ष सल्लागार नितीन जोशी रवींद्र भोईर उपाध्यक्ष 40+ रायगड असोसिएशन या सर्वांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सुस्वागतम. आलेल्या संपूर्ण 40+च्या पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये खरं तर आग लागली या सामन्यानं. जबरदस्त सामना. एका बाजूला कुंडेवाल फिल्डिंग करणारा संघ तर बॅटिंग करणारा संघ वरचवले संघ. प्रकाशजी पाटील मान्यवर उपस्थित मंडळींना आपण माहिती देऊया. फिल्डिंग करणारा संघ कुंडेवाल, बॅटिंग करणारा संघ वरचवले आणि कुंडेवाल्स मध्ये ही लढत आहे. येणारे 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. खूप रंगतदार सामना. कुंडेवाल गावचे बिग सपोर्टर प्रफुल्ल शेठ भोईर त्यानंतर मयूर शेठ भोईर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या विरोधात रामशेठ घरत वरचवले यांचा वरचवले संघ नवतरुण मित्रमंडळ आणि यंगस्टार वरचवले मैदानावर खेळत असताना खूप रंगतदार सामना. 6 चेंडू 12ची गरज. तर एकीकडे व्यासपीठावरती लेजंड खेळाडू 40+ मास्टर्स, त्याचबरोबर इथे खूप हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. वरचवले पक्ष कुंडेवाल टीममध्ये कट केलाय, बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, घेतोय, सिंगल आली आहे. रोहितला स्ट्राईक मिळाली. इथे मात्र विक्रमला स्ट्राईक मिळाली आहे, ज्याने 9 बॉलती 17 केलेल्या आहेत. आता 5 मध्ये करायच्यात 11 धाबा. 50 धाबा कंप्लीट झाल्यात. 61 धाबांचं टार्गेट होतं. खूप चांगले योगदान 40+ मास्टरच्या माध्यमातून संजय पाटील आणि ते मैदान उभारलं त्यामध्ये खऱ्या अर्थाने 40+ मास्टरसुद्धा खूप मोठं योगदान आहे या सर्व आयोजन कमिटीचं. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 10व्या मॅचकडे जिथे मात्र शतरंगची विवरत्ना पाहिली जाते. विक्रम गरजच्या माध्यमातून पुढील बॉल फेकला जाईल, तो मात्र गोलंदाज रतन भोईर. 5 मध्ये 11. त्यानंतर हा बॉल मिस केलाय. खरं तर विक्रमने स्ट्राईक सोडली नाही आहे. सरळ धावत आला तर अक्षय. विक्रमने स्वतःवरती भरोसा दाखवला आहे. थोडा पश्चाताप व्यक्त केला पा. अगदी आपण पाहिला ना तर हाफ ट्रॅकर होता, त्यावरती अगदी टोला लगावण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं मिस टायमिंग झाला आणि इथे मात्र मिस झाला आहे. बॉल डॉट आला आहे. आता इक्वेशन वाढेल ते होईल. आता 4 बॉल 11ची आवश्यकता आहे. रतन भोईर गोलंदाजीला आलेले आहेत. त्यांच्यावरती मात्र आता धावा करण्याची रोखण्याची आवश्यकता आहे टीमला. एकीकडे दर्शपट कुंडेवाल संघ पाहतो तर दुसरीकडे यंगस्टर वरचवले संघ. विक्रम घरतवरती खूप मोठा भरोसा दाखवला आज संघाने. पुढील बॉल अशाच प्रकारचा मागचा बॉल होता. या बॉलवरती उडवला बॉलला अप्परकटचा फटका. बॉल चाला सीमारच्या बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. या मैदानामध्ये अगदी दोन्ही बाजूने संघांना विजयाची आशा निर्माण झाली आहे. त्यानंतर हा बॉल काहीसा खराब बॉल फेकला. आउटसाइड होतो आउट स्टंप. अवांतरच्या धावा मात्र या ठिकाणी कुठेतरी विजयापासून लांब घेऊन जाऊ शकतील कुंडेवाल संघाला. या धावा रोखायला लागतील. विकेट मिळवणं आवश्यक आहे विक्रम घराची. आता मात्र 3 मध्ये 4ची आवश्यकता. मॅच जवळ आली आहे वरचवल्या टीमसाठी आणि विजयाचा षटकार केसचा विक्रम घरत आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढले त्याचे आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा विजयाचा षटकार आणि विजय प्रस्थापित केलाय यंगस्टार वरचवले संघाने. खूप चुरशीचा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. विक्रम घरत जबरदस्त क्रायटिकल इनिंग आणि या सामन्याला जवळजवळ 3 चेंडू राखून हा सामना विजयी झालाय. हार्डलक कुंडेवाल संघ. खूप चांगला सामना. चला विनर वर्सेस विनर यायचं टॉस साठी. तर मयूर शेठ भोईर यांना सन्मानित केलं जाईल. मयूर शेठ भोईर 5555. खरं तर आम्हाला आर्थिक सहकार्य करणारे मयूर शेठ भोईर. आपल्या वडिलांच्या नावानं 5 लाख. 5 हा आकडा मयूर शेठ यांचा लकी आकडा आहे. सगळीकडे 5-5. गोलंदाजांना देखील हॅट्रिकसाठी 5000 आणि 5 लाख रुपये
खरं तर विद्यालयाच्या इमारतीसाठी नक्कीच 5,555 रुपयाची आर्थिक मदत आमच्या एन्जॉय ग्रुपला रवी शेठ भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आली आणि सर्व एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मयूर शेठ भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. मायेची प्रेमाची शाल परिधान केली जाते मयूर शेठ भोईर. मी मित्रांनो खरं म्हटलं ना की अनेक पदं त्यांच्या खरं तर माध्यमातून भूषवली जात आहेत. मग अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाचे सेल अध्यक्ष देखील आहेत. अध्यक्ष आहेत मयूर शेठ भोईर शैक्षणिक संघटनेचे. त्यानंतर आपण बघितलं तर सल्लागार